तर गाईस स्वागत आहे भाई तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये ना. आज आम्ही सकाळ सकाळी आम्हाला धरायचे होते दारे आणि आमची मोटर काय झाली नाही चालू. आम्ही चाललो आता आकडे घालायला बांबू घेऊन. लाईट दिवसाच लेट असली का अशीच मगच मारी हो. बघत आता आकडे घालून काय होतं काय नाही. तर गाईस हे आपल्या आकडे मोटरीची आता हल्ली तर बांबून याच्यावर कार्बन बिर्बन आला असं सकाळी सादळ असं नाही दहीवरणी तिने द्या बांबू शेट धर तू. तर गाईज आकडे बिकडे हल्लेले आता काय माहिती काय होते. चालू रामोड गावाला पाणी द्यायचं चालू. बाई काय चालू आहे ना आता. असंच लाईटाचा तर काहीच मोटर काय चालू झाली नाही आपली. लाईटच नाही आली वरूनच काहीतरी फॉल्ट आहे. तर मोकळा होता वाजता म्हणलं दाढी बिडी करून येतो आता. लई म्हणजे केस बिसले वाढले आणि एवढ्यात अशी केस गळू राहिले हेअर फॉल होऊ राहिला. कशामुळे होता असं काय माहिती. कोणी म्हणतं गरम पाणी डोकर घेतलं मग केस गळतात म्हणजे काही पण म्हणतात. तर लहानपणापासूनच घेतो डोकर पाणी गरम. लहानपणापासून नाही गेलं आता गळू राहिलं काहीतरी करावं लागेल केसाला. तर गाईच दाढी बिडी करून आले कटिंग बिटिंग करून आले आणि आता काम करावं लागेल. काम बंद करावं लागेल त्यासाठी झाडून घेऊन रोजच्या ऊन. जेव्हापासून शेळ्या घेतल्यात ना तेव्हापासून असलं वायदा वाढा. यांना खायला आणा यांना खायला टाका यांच्याकडे झाडून घ्या. आपली बोकड कसं काय झाली. हे बोकडे हे बोकडे हे बोकडे ती पाठ हे आणि हे शेळीचे आहेत. हे आणि हे शेळीचे आहेत असा विषय. तर चला यांच्या खालचं झाडून झाडून घेऊ. यांना खायला आणू काहीतरी. राडा करतेच बाई. आता राडा काढू का अशी एक चुटकी मारेन लगेच राडा गायब. पाहिजे का हे झालं बाई सारं काम. म्हणजे सारं म्हणजे झाडून दिलं पा. आता यांना ठेवतो पेंट. आधी पाणी पाहिजे तर पेंट ठेवतो मग यांना काहीतरी खायला आणतो सरकीचा पाला बिला. कटिंग बिटिंग कधी दिस राहिली आणि माहिती असं करत होते. मी विचारलं त्याला म्हणजे कटिंग करत त्याला तेव्हा म्हणलं आपण टक्कल करून टाकू. टक्कल पाडायची उलटा वाजता राहण्याचा म्हणजे वरचे जे केस आहेत का त्याला उलटा वाजता राहण्याचा. लवकरच आपलं टक्कल दिसणार तुम्हाला 1 महिन्याच्या आत. तर गाईच सकाळ सकाळी आलं तर मका नाही आला. मका कापली आता बांधतो गठोड्यात आणि जातो घरी. ही आपली कापलेली मका आणि या पाडूकरांना कसा नाश केला इथं मकाचा. चला आता मका घेऊन जातो घरी. काय नाही होत काय नाही पुगतो आज दिवसभर. चल तर गाईच बोखंडी गठोडी घेऊन चाललोय. समोर कुत्रे यायचे मागं लागत नाही. याला कधी जर टप्प्यात घेऊन कार्यक्रम करत यायचा झोपड नाही का. समोर ते कुत्रं झोपलं बरं का. त्याला पाहता आवाज दिला कसं पळत ते. पाहिलं का. याला काहीतरी खायला टाकत आता. चाललं तर भाई आमचा संवादावर राहिला अरे मका पेरली भाऊ त्यांनी आणि आपल्या गावाला पाणी होतं यांनी लगेच पाईप जोडे भाड्याने इकडे घेतलं पाणी. इकडे बघ याचा कलर आहे काळा
पण या काळाला बाळा बोलणार लय त्याच्यामुळे याचा नाद नाही करायचा. होय सांग असं रानगोळीत असते का मुंगळे? अरे ते जाईन लय लांब जायचं सारा भिजन ते टेन्शन नको घेऊ. अरे येड्या एवढ्या लांब जाऊस तरी मागे ना सारं पाणी भिजत असतं तू घेऊ नको मी आहे ना. तर काही एका ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिला असं नाही मवळे ते मोठे पण अजून एवढा मध नाही दिसत त्याला उठलं काय. तर काही आजचा ब्लॉग इथे एंड करतो भाई कारण आजचा दिवस असा बोर चालला मला नाही वाटत का तुम्ही पण बोर व्हा मला बघून त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथे एंड करतो. भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा.